मला हे सगळं सहन होत नाहीये। मी कायमची निघून जात आहे। मला शोधण्याचा प्रयत्न करू नका। काय अर्थ काय याचा? मला घरात स्वस्त बसवेना म्हणून मी तिच्या ऑफिस मधल्या कुणाचे नंबर्स मिळतात का म्हणून तिच्या खोलीत गेले, तर ही चिठ्ठी सापडली तिच्या ड्रॉअर मध्ये। मला वाटतं सर्वप्रथम आपण पोलीस स्टेशनला हे कळवायला हवं। हो नाही नाही, ह्या वेळेला कुठे, उद्या सकाळी जा। रेडी आहेस का तू सुरेखा? ताबडतोब पोलीस कंप्लेंट करायला हवी। कविता तू चल, मी येतो सोबत। चल चल तू चल ये। अहो मी या दोघी बहिणींना चांगलं ओळखते। ही कविता ठीक आहे, ती साधी असेल, पण ती कोमल आहे ना, हिची बहीण एक नंबरची नीचे मुंडी आणि पाताळ धोंडी आहे। काय सांगता येत नाही हो या आजकालच्या पोरींचं। कुठेतरी शेण खाल्लं असेल म्हणून आता तोंड लपत फिरत असेल। अरे घोळ झालाय रे। ती कोमल आहे ना, हा तिला एका क्लायंट कडे पाठवली होती आज, पण ती तिकडे पोहोचलीच नाहीये। क्लायंटचा फोन आला होता, कोमल आपल्या जाळ्यातून सुटली आहे। ठीक आहे, जाऊन जाऊन जाईल कुठे? तुझे फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, जास्ती लांब नाही जाऊ शकणार ती। मुंबईतल्या सर्वात मोठ्या इंटिरियर डिझायनरचं स्वतःच्या सहीचं अपॉइंटमेंट लेटर शलाकासाठी। आता तिला नोकरीची भीक मागत फिरावं लागणार नाही। पण ह्याची एवढी घाई कशाला? परीक्षा व्हायची तिची अजून। परीक्षा दिल्यानंतर हे असं आयतं अपॉइंटमेंट लेटर कुणाही सोम्या गुमाला मिळत नसतं। म्हणजे करते शलाकासाठी, त्यात तिचा फायदाच आहे। माझा मार्ग मीच शोधेन आणि बघशीलच तू, या एक्झाम मध्ये असं स्कोर करेन ना मी, कशा एक काय 56 नोकऱ्या माझ्याकडे स्वतःहून चालत येतील। हे बघ, माझं करिअर घडवायला मी समर्थ आहे। मला जे हवंय ना ते मी मिळवेनच, योग्य मार्गानं। संजीव, काय चाललंय हे? तिचा फोटो काय बघत बसलायस? अजून कशात काय नाही आणि तू स्वप्नात रमलायस? आई तसं काही नाही, म्हणजे आवरता आवरता सापडला म्हणून। कळलं, म्हणून एवढा तल्लीन झाला होतास ना। हे बघ संजीव, हे अजून नक्की नाहीये। देण्या घेण्याची बोलणी व्हायची आहेत अजून, आणि ती झाल्याशिवाय हे नक्की समजायचं नाही। तुम्ही काळजी नका करू, सापडेल कोमल। मनात नको नको ते विचार येतात, फार विचार पण नका करू। काल पोलिसांनी उलटसुलट प्रश्न विचारले। अगं त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या बहिणीचं बाहेर कुठेतरी लफडं आहे, पण कसं शक्य आहे? अगं ती तशी मुलगी नाहीये, अगदी नाकासमोर चालणारी मुलगी आहे ती, पण मग तिने असं का केलं सांग ना? कधी कधी आपण ज्या लोकांना खूप छान ओळखतो ना, तेच आपल्यापासून काहीतरी लपवतात, आणि जेव्हा आपल्याला ते कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो। वहिनी काय काय करतेस काय तू? हे नाही अगं, तू भांडी वगैरे काय घासतेस? हो भाऊजी, नेहमीच्या सवयीने लवकर उठले, मग दुसरा काय उद्योग होता, म्हटलं करून टाकू। कामाची सवय आहे माझ्या हाताने, जीवही रमतो त्याच्यामध्ये। उलट काम केलं नाही ना तर आजारी पडेन मी। शिवाय हे घर मला इतकं परक आहे का की मी पाहुण्यांसारखं राहावं? कोण म्हणाला तुम्हाला पाहुणी? आता तुमचंच घर आहे हे। मनू कुठे आहे? कुठे गेली आहे सकाळी सकाळी? ती त्या कविताकडे गेली, म्हणजे तिची आणि कोमलची चौकशी करायला। कोमल आली असेल एव्हाना परत, म्हणून गेली। नाही पण ते जरा अशक्यच वाटतंय। शांत हो ताई, ते काढतील तिला शोधून।